नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत ज्या की महिलांच्या खात्यांमध्ये 6,000, 50,000, 3,00,000 पर्यंत रक्कम जमा केली जाते. कोणकोणत्या योजनांमध्ये महिलांसाठी किती रक्कम दिली जाते? पहिली योजना म्हणजेच की महिला उद्योगिनी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी वाढवण्यासाठी 3,00,000 पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. कमी व्याजदरात या योजनेअंतर्गत येणारे लघु उद्योग, सेवा असेल किंवा प्रक्रिया उद्योग, वस्तू उद्योग, गृह उद्योग व इत्यादी. दुसरी योजना आहे तीच म्हणजेच की लेक लाडकी योजना. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. या योजनेच्या मध्ये मुलींना जन्म झाल्यानंतर 5,000 दिले जातात. मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4,000 रुपये दिले जातात. मुलगी 6वी मध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये दिले जातात. 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये दिले जातात. मुलीचं वय हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये दिले जातात. तिसरी जी योजना आहे ती म्हणजेच की स्वर्णिमा योजना. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना 2,00,000 रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते. हे 5% व्याजदराने. चौथी योजना आहे म्हणजेच की विधवा पेन्शन योजना. महाराष्ट्र या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलांना दरमहा 2,000 रुपये इतके अनुदान हे दिलं जातं. अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केलं जातं. पाचवी योजना जी आहे की माझी कन्या भाग्यश्री योजना. या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलींना 50,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजने उद्दिष्टे आहे की मुलींच्या जन्माचे स्वागत करणे आणि त्यांचे आर्थिक संरक्षण करणे. 6वी योजना तीच म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. हा आर्थिक लाभ थेट DBTद्वारे दिला जातो. म्हणजेच की महिलांना दरमहा 1,500 रुपये या ठिकाणी DBT थ्रू बहिणींच्या खात्यांमध्ये या ठिकाणी दिला जातो. 7वी योजना जी आहे की महिला समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत दिव्यांग महिलांना कोणतेही लघु उद्योग किंवा सेवा उद्योग असेल, प्रक्रिया उद्योग किंवा वस्तू उत्पादन असेल किंवा गृह उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत दिव्यांग महिलांना व्याजदरामध्ये 1% सूट दिलं जातं. 8वी जी योजना तीच म्हणजेच की प्रधानमंत्री मातृवंदना योजना. ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या सहभागाने राबवण्यात येत आहे. या योजनेतून आता 2 आपत्त्यांसाठी लाभ देण्यात येतो. पहिल्या आपत्त्यांसाठी 5,000 रुपये 2 टप्प्यात दिले जातात. जर दुसरा आपत्य मुलगी झालीस तर एकत्रितपणे 6,000 रुपये महिलांच्या बँक खात्यांमध्ये दिले जातात. हे आपण महिलांसाठी ह्या 8 योजना आपण बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर ह्या योजनाबद्दल काही पूर्ण माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी त्याबद्दल तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवणार. धन्यवाद.